नमस्कार. माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे व्हेरिकोज व्हेनवरती असणारे नम्मा होमिओपॅथी उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणारे डॉक्टर प्रीती तोडकर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर प्रीती तोडकर मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर प्रीती तोडकर ह्या प्रामुख्याने होमिओपॅथ तज्ञ आहेत आणि मला आवर्जून सांगायचं आहे की त्या सध्या नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. नम्मा होमिओपॅथीचे उपचार आता आपल्याला महाराष्ट्रभर उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये विशेष करून आपल्याला दादर आणि अंधेरी या ठिकाणी, त्याचप्रमाणे पुणे, ठाणे ह्या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, पश्चिम महाराष्ट्रासाठी आपल्याला सोलापूर आणि कोल्हापूर, आणि त्याचप्रमाणे विदर्भासाठी नागपूर आणि मराठवाड्यासाठी औरंगाबाद. तर महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला ही सेवा मिळणार आहे. विशेष करून नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती ऍडव्हान्स्ड फॉर्म्युलेज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, जे सर्व आजारांवरती आपल्याला मात करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये विविध स्वरूपाचे आजार आपल्याला बळावलेले दिसतात, ज्याच्यामध्ये मग डायबिटीस म्हणजे मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हायपरटेन्शन आहे, किंवा हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकार आहे, विविध प्रकारचे पोट विकार आहेत ज्याच्यामध्ये आम्लपित्त, ऍसिडिटी आहे म्हणजेच बद्धकोष्ठता आहे, कोलायटिस आहे, इरिटेबल बॉल सिंड्रोम सारखा आजार आहे, मूळव्याध भगंदर म्हणजे पाइल्स फिशर्स फिशुला सारखे आजार आहेत. त्याच्या पुढे जाऊन विविध स्वरूपाचे त्वचा रोग दीर्घकाळ चालणारे आजार आहेत, सोरायसिस सारखा आजार आहे, विटिलिगो म्हणजे ल्युकोडर्मा आहे, पांढरे डाग आहेत, एक्झिमा आहे, वारंवारणारी खाज आहे, ॲलर्जी आहे, खास करून नायटा सारखा प्रकार आहे. त्याचप्रमाणे ह्या अनुषंगाने विविध प्रकारचे श्वसन विकार म्हणजेच दमा, अस्थमा, ॲलर्जी आहे. आणि ह्याला कोणतेही ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत. पण नम्मा होमिओपॅथी एक आशेचं किरण असं म्हणायला हरकत नाही ह्या सर्व आजारांसाठी. ह्या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे मेंदूचे आजार, लहान मुलांचे आजार, विशेष करून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला आज ह्या नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती जे ऍडव्हान्स फॉर्म्युले आहेत ह्याचा वापर करता येऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त गेल्या काही वर्षात बळावलेली संधिवाताची किंवा गुडघेदुखीची समस्या आहे, सांधेदुखीची समस्या आहे, फ्रोझन शोल्डर असो, कोपराची सांधेदुखी असो, किंवा विविध स्वरूपाची मानपाट कंबरदुखी आहे ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस असे शब्द आपण नेहमी ऐकतो. आणि ह्या अनुषंगानेच मला आवर्जून सांगायचं की विविध स्वरूपाचे असणारी ह्या वेदना आणि ह्याच्यापासून जर का आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर जरूर नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित या ऍडव्हान्स्ड होमिओपॅथीचे जे फॉर्म्युले आहेत त्याचा आपण जरूर लाभ घ्या. आणि त्यासाठी फक्त फोन करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आजच्या कार्यक्रमात विशेष करून आपण व्हेरिकोज व्हेन म्हणजे पायाची सूज, असणाऱ्या जखमा आणि असणारी एकंदरीत जी कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर प्रीती तोडकर मॅडम कडनं. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया त्यांचं कार्यक्रमात. मॅडम पुन्हा एकदा स्वागत. सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता आहे की नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन होमिओपॅथी म्हणजे काय, काय सांगता येईल? पहिल्यांदा आपण नॅनो बद्दल बोलूयात. नॅनो म्हणजे काय की स्मॉल, म्हणजेच काय की स्मॉल पार्टिकल्स म्हणजे स्मॉल डोजेस, जे काही तुमचे जे काही डोजेस असणार आहेत ते एकदम स्मॉल, म्हणजे काय तुमच्या अगदी केसा ते नखापर्यंत जे काही तुमचे छोट्यातले छोटे जे काही सिम्पटम्स आहेत ते सगळे घेतले जातात. म्हणजे पेशंट ऍज अ होल ट्रीट केला जातो पूर्णपणे. देन जेनेटिक म्हणजे काय की जे काही आम्ही तुम्हाला मेडिसिन्स देणार आहोत ते तुमच्या जेनेटिकली पूर्णपणे तुमच्या जीन्सवर काम करणार आहेत. म्हणजेच काय की आता आपलं पूर्ण शरीर पेशींनी बनलेलं आहे, ठीक आहे. तर पेशींनी बनलेलं असल्यामुळे कसं आहे, आता आमचे जे मेडिसिन्स आहेत म्हणजे जे काही जो फॉर्म्युला आम्ही यूज करतोय नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स, हे जे मेडिसिन्स आहेत ते तुमच्या पेशींवर काम करणार आहेत. म्हणजेच काय की तुमचा जो आजार आहे तो समूळ नष्ट करण्यासाठी ह्याचा भरपूर फायदा होईल. देन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की पेशंटचं फिजिकल मेकअप ऍज वेल एज मेंटल मेकअप. फिजिकल मेकअप म्हणजे काय की पेशंट शारीरिकरित्या कसा आहे, म्हणजेच काय आता पेशंट दिसायला कसा आहे, त्याचे नाक, कान, डोळे कसे आहेत, त्या पेशंटची बोलण्याची पद्धत कशी आहे, त्याचा त्रास सांगण्याची पद्धत कशी आहे, म्हणजेच काय की शारीरिकरित्या पेशंटला कुठे कुठे कसा कसा त्रास होतोय. म्हणजे आता समजा पेशंटचा पाय दुखतोय तर पेशंटच्या जो काही पाय दुखतो त्याच्या वेदना कशा प्रकारे आहेत, म्हणजे पेशंटला कसं फील होतात. काहींना टोचल्यासारखं वाटतं, काहींना आतून खेचल्यासारखं वाटतं, काहींना आग झाल्यासारखं वाटतं. म्हणजेच काय की प्रत्येक पेशंटचे जे काही, आता प्रत्येक पेशंट सेम नाहीये, प्रत्येक पेशंटच्या वेदना आहेत सेम नाही आहेत. आणि नेक्स्ट पेशंटला जर मानसिक ताणतणाव काही आहेत का, कारण कसं आहे जेव्हा पण आपण मेंटली जास्त स्ट्रेस घेत असतो आपली बॉडी सुद्धा रिॲक्ट होत असते. आणि समजा की आपल्याला जर शारीरिकरित्या काहीतरी त्रास असेल तर आपण मेंटली सुद्धा लगेच अफेक्ट होतो. म्हणजेच काय की आपण मेंटली आणि फिजिकली दोन्ही सुद्धा भरपूर
म्हणजे बॅलन्सिंग करायचं असतं आम्हाला इथे. म्हणजेच की हे जे नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स आहे हे अशाद्वारे आम्ही पेशंटना औषधं देण्यासाठी वापरतो. येस, आपण हे जाणून घेतलं डॉक्टर प्रीती तोडकर मॅडमकडनं आणि त्यांनी अतिशय सुंदररित्या याचं विवेचन केलं की कशा रीतीने नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीमध्ये आपण रुग्णाचा पूर्व इतिहास, त्याची असणारी एकंदरीतच कार्यपद्धती आणि ह्या सगळ्यांचा नीट अभ्यास करून या ठिकाणी अचूक निदान केलं जातं आणि मग असणारं हे जे औषध आहे हे आपल्याला दिलं जातं, जे ऍडव्हान्स फॉर्म्युले आहेत होमिओपॅथीचे आणि त्याद्वारे आपण विविध आजारांवरती मात करू शकता. या अनुषंगाने आपण जाणून घेऊया का रुग्णाचं मनोगत. नमस्कार, मी आनंद महादेव कबुले. पायाला व्हेरिकोज व्हेनचा कलर काळसर होता. परत माझे वेट लॉस, कधी मांडी घालून खाली बसता येत नव्हतं मला. आता मला बरंचसं वेट 8 किलो कमी झालेलं आहे माझं. तर ट्रीटमेंट माझी आता चालूच आहे, पण त्यातून मला फरक चांगला पडलेला आहे. म्हणजे 60 ते 70% फरक पडलेला आहे. कलरमध्ये चेंजेस झालेला आहे, तब्येतीमध्ये चेंजेस झालेला आहे. खाली पुणे नंबर वैद्यशाळेमध्ये मी चांगल्या प्रकारे माझी ट्रीटमेंट मिळत आहे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विविध स्वरूपाचे आजार, ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आहे, त्वचा रोग आहेत, सोरायसिस, एक्झिमा, विटिलिगो सारखा प्रकार, लिकोडर्मा सारखा प्रकार किंवा खास क्रुझनाइटा सारखा प्रकार आहे, सौंदर्यविषयक तक्रारी असतील ज्याच्यामध्ये पिंपल्स आहेत, केस गळण्यासारखा प्रकार आहे किंवा त्या अनुषंगाने पुढे जाऊन विविध स्वरूपाचे पोट विकार, ज्याच्यामध्ये आम्लपित्त, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, त्याचप्रमाणे मुळव्याध भगंदर सारखा आजार आहे, पाइल्स फिशर्स फिशुला सारखा आजार आहे. ह्या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे श्वसन विकार, दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखा प्रकार आहे, ॲलर्जिक रायनायटिस सारखा प्रकार आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ह्यासारखं दुसरं उत्तम औषध नाही असं मला म्हणावं लागेल, कारण ह्याद्वारे आपण आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकतो. लहान मुलांसाठी एक वरदान स्वरूपाची अशी ही नम्मा होमिओपॅथीची औषधं आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन इतरही विविध स्वरूपाचे आजार, ज्याच्यात मेंदूचे विकार आहेत किंवा विशेष करून संधिवात, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखी सारखे आजार आहेत. वेदना मुक्तीचा आनंद जर का आपल्याला हवा असेल तर जरूर आपण नम्मा होमिओपॅथीची कास धरा आणि विविध स्वरूपाच्या आजारांवरती मात करण्यासाठी जरूर हे संपर्कासाठी स्क्रीनवरती आपण जे नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. ह्यावरती आपण फोन करू शकता, आपले प्रश्न विचारू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊ शकता. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे. मुंबईमध्ये दादर, अंधेरी, त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर सर्वत्र सेवा देत आहे नम्मा होमिओपॅथी. तर जरूर ह्या औषधांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. मॅडम, आपण अतिशय सुंदररित्या सांगितलं की कशा रीतीने नम्मा होमिओपॅथी काम करतं, पण सगळ्यात महत्वाचा आजचा जो कार्यक्रमाचा आपला विषय आहे तो आहे व्हेरिकोज व्हेन. तर सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता जाणून घेण्याची व्हेरिकोज व्हेन विषयी काय सांगता येईल मला? व्हेरिकोज वेन हा खूप कॉमनली आढळणारा आजार आहे. म्हणजेच काय की भरपूर अगदी 100 लोकांपैकी नाही म्हटले तर 40 किंवा 50 ह्या लोकांमध्ये तर आढळतोच. म्हणजेच काय की मोस्टली काय होतं की व्हेरिकोज वेन्स हा आजार, ह्या आजाराबद्दल लोकांमध्ये तितकं अवेअरनेस नाहीये. म्हणजेच काय, हा व्हेरिकोज वेन्स म्हणजेच काय की आपल्या पायाच्या ज्या शिरा असतात त्या फुगलेल्या असतात. म्हणजे आपल्या जे काही अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत त्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचं जे काही रक्तप्रवाह आहे तो प्रॉपरली होत नाहीये. त्याची जी काही रक्तवाहिन्यांची जी झडपे आहेत ते प्रॉपरली वर्क करत नाहीयेत. मोस्टली हा आजार कशामुळे होतो तर जास्त प्रमाणात उभारून काम केल्यामुळे, जास्त प्रमाणात एका ठिकाणी बसून काम केल्यामुळे किंवा जास्त ओझं वगैरे उचलणं किंवा जास्त प्रमाणात वाकून काम केल्यामुळे. आता शेतकऱ्यांचं सुद्धा जास्त प्रमाणात वाकून काम करणं असतं किंवा ओझं वगैरे उचलण्याचं काम असतं. कुली वगैरे जे असतात किंवा जास्त प्रमाणात एका ठिकाणी बसून काम करणं म्हणजे ड्रायव्हर्स वगैरे किंवा IT कंपनीमध्ये काम करणारे जे काही वर्कर्स आहेत ते सुद्धा, किंवा समजा जे लॉंग स्टँडिंग वर्क वगैरे म्हणजे जे आर्मीमन आहेत, पोलीसमन आहेत त्यांना सुद्धा, किंवा टीचर्स वगैरे जे आहेत त्यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. म्हणजेच काय की आता हा आजार एज वाईज म्हणजे जसं वयोमानानुसारच होणारा आजार नाहीये. हा आजार अगदी 20-25 एज मध्ये सुद्धा होऊ शकतो किंवा 50-60 या एज मध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तर केव्हा की जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये अचानक वजन वाढलं गेलेलं असतं. आणि मोस्टली काय झालेलं आहे की आता सध्याच्या ज्या स्त्रिया आहेत पूर्ण दिवसभराचं त्यांचं 3 ते 4 तास तर उभं राहूनच जेवण वगैरे बनवलं जातं. त्याच्यामुळे एका ठिकाणी जास्त वेळ उभं राहिल्यामुळे सुद्धा रक्तप्रवाहामध्ये सुद्धा अडथळा येऊ शकतो. त्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्सचा सुद्धा त्रास होऊ शकतो. आणि नेक्स्ट म्हणजे मेनोपॉजचा पिरियड, म्हणजेच काय की स्त्रियांचा जो काही मासिक पाळीचा काळ आहे तो पूर्णपणे जेव्हा थांबतो त्यावेळेला सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्सिंगमुळे सुद्धा अचानक वजन सुद्धा वाढलेलं असतं. त्यामुळे सुद्धा व्हेरिकोज वेन्सचा त्रास भरपूर प्रमाणात होऊ शकतो.
आपण आता जाणून घेतलं डॉक्टर प्रीती तोडकर मॅडम कडनं की कशा रीतीने प्रेग्नन्सीच्या काळामध्ये स्त्रियांना व्हेरिकोज व्हेनचा त्रास होऊ शकतो, किंवा जे उभं राहून काम करणारी माणसं आहेत, ट्रॅफिक पोलीस असतील किंवा त्या पुढे जाऊन इतर शिक्षक आहेत, ऑक्युपेशनल हॅझर्ड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे की व्यवसायामुळे बऱ्याचदा ह्या लोकांना वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागत असतं आणि त्याच्यामध्ये व्हेरिकोज व्हेनची समस्या ही फार प्रामुख्याने दिसते, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला दुखणं, सूज, वेदना किंवा त्या ठिकाणी जखम न भरणाऱ्या जखमा होणं, काळ्या निळ्या शिरा दिसणं अशी लक्षणं दिसतात. आणि जर का आपण पहिल्या टप्प्यात जर का गेलात किंवा लवकरच्या टप्प्यात गेलात तर आपण संपूर्ण त्याच्यावरती मात करू शकता. कारण मला ह्या गोष्टीमध्ये एक मॉडर्न मेडिसिनचा जो व्यय ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया सांगितली जाते, पण महत्वाचा भाग आहे की शस्त्रक्रियेनंतर सुद्धा हा आजार पुन्हा उद्भवू शकतो आणि म्हणून कुठेतरी शस्त्रक्रिया आपल्याला जर का टाळायची असेल आणि जर का व्हेरिकोज व्हेनच्या समस्येवरती पूर्णतः मात करायची असेल तर आपण जरूर नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशन होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती हे जे ऍडव्हान्स्ड होमिओपॅथीचे फॉर्म्युले त्याचा वापर करा, जे आपल्याला नमा होमिओपॅथी क्लिनिक मध्ये मिळणार आहेत. नमा होमिओपॅथीच्या शाखा आता महाराष्ट्रात सर्वत्र आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय, मुंबईमध्ये दादर आणि अंधेरी या ठिकाणी, या व्यतिरिक्त ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी सर्वत्र आपल्याला सेवा मिळणार आहे. तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, जसं आपण आता सांगितलं की ह्या विविध प्रकारच्या रुग्णांमध्ये आपल्याला व्हेरिकोज व्हेनची समस्या दिसते, सुरुवातीच्या टप्प्यात आणि नंतर ह्याची लक्षणं कशी असतात, काय सांगता येईल मला? पहिली स्टेज जी असते व्हेरिकोज व्हेन्सची त्याला आपण स्पायडर वेन्स म्हणू शकतो. म्हणजेच काय, ह्या वेन्स कशा असतात, अगदी कुणीतरी स्केच पेनने पायावर आखलंय किंवा हातावरच्या जशा दिसतायत शिरा तशा प्रकारे पायावरच्या सुद्धा दिसायला लागतात. पण 90% पेक्षा पण जास्त पेशंटना ह्या पहिल्या स्टेजमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो. त्याच्यामुळे पेशंट बहुतांश करून पेशंट त्या आजाराकडे दुर्लक्ष करतो. अगदी हातावरच्या जशा दिसतायत तशाच पायावरच्या दिसत असलेलं असं समजून दुर्लक्ष केलं जातं. पण सेकंड स्टेजला जसं जसं हे वाढत जातं, म्हणजे स्वतःच्या आकारापेक्षा पण ह्या वेन्स मोठ्या व्हायला लागतात आणि तिथे गुठळ्या व्हायला लागतात. म्हणजेच काय, तर हे कशामुळे होतं, तर आपल्या शरीरामध्ये शुद्ध रक्तवाहिन्या सुद्धा आहेत आणि ह्या अशुद्ध रक्तवाहिन्या सुद्धा आहेत. शुद्ध रक्तवाहिन्या काय करतात, आपल्या हार्टकडून जे काय अशुद्ध रक्त आहे ते सगळं आपल्या बॉडी पार्ट्सला घेऊन जातात आणि ज्या काय आपल्या अशुद्ध रक्तवाहिन्या काय करतात की आपल्या पायापासून म्हणजे आपल्या सगळ्या बॉडी पार्ट्स कडून आपलं जे काय अशुद्ध रक्त आहे ते हार्ट पर्यंत पोहोचवलं जातं. आणि ज्या आपल्या पायाच्या ज्या वेन्स आहेत त्यांना एक विशिष्ट प्रकारचे आतल्या बाजूने झडपे असतात. ती झडपे ओपन क्लोज असे होत असतात. जेव्हा पण आपल्या पायाची हालचाल होते, जेव्हा पण आपल्या मसलचं आकुंचन पावणं, प्रसरण पावणं होत असतं त्यावेळेला, म्हणजेच काय की आपलं हे जे रक्त आहे अशुद्ध रक्त ते खालून वर जायचं असतं. म्हणजेच काय की आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अगेन्स्ट काम करायचं असतं. त्याच्यासाठी त्याला ही एक स्टिम्युलेशन म्हणजे म्हणून झडपे असतात. ठीक आहे, पण काय होतं, काही कारणाने इथे म्हणजे जसं मी सांगितलं, जास्त प्रमाणात एका ठिकाणी उभारून काम करणं किंवा बसून काम करणं, ह्याच्यामुळे हे जे रक्तप्रवाह आहे म्हणजे जे काही अशुद्ध रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह आहे ते एका ठिकाणी साठत जातं. म्हणजे पायाची हालचाल खूप कमी व्हायला लागते त्याच्यामुळे सुद्धा, किंवा पायाची हालचाल किंवा ओझं वगैरे उचलण्याचं काम जर जास्त झाल्यामुळे सुद्धा. तर थर्ड स्टेज मध्ये काय होतं की ह्या ज्या वेन्स आहेत तिथे गुठळ्या हळूहळू मोठ्या व्हायला लागतात. आता आपल्या शरीरामध्ये सुपरफिशियल वेन्स सुद्धा आहेत आणि डीप वेन्स सुद्धा. सुपरफिशियल वेन्स म्हणजे आपल्या अगदी स्किनला लागूनच म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसत आहेत, पण डीप वेन्स आपल्याला डोळ्याने दिसू शकत नाहीत, त्या सुद्धा वेन्स अफेक्ट होत असतात. तिसऱ्या स्टेजला काय होतं, बहुतांश करून भरपूर पेशंटना हळूहळू सिम्पटम्स म्हणजे हळूहळू त्रास व्हायला लागतो. म्हणजे पाय जड जड होणं, पायाच्या तळव्यांची आग होणं, पायाची आग होणं, पाय दुखायला लागणं, काहींना टोचल्यासारख्या वेदना होतात, काहींना खेचल्यासारख्या वेदना होतात, काहींच्या त्याच्यासोबतच गुडघे सुद्धा दुखायला लागतात, पायऱ्या चढायला त्रास व्हायला लागतो, खाली बसलेलं उठता येत नाही, कशाचा तरी आधार घेऊन उठायला लागतो. भरपूर पेशंटना खाज असते, आग झाल्यासारखं सेन्सेशन भरपूर असतं आणि जिथे व्हेरिकोज वेन्स आहेत त्या ठिकाणी खाज भरपूर होते. म्हणजेच काय की त्या ठिकाणी इतका काही पेशंटना तर इतकी खाज असते की म्हणजे स्क्रॅचिंग करून त्या ठिकाणी अगदी काळपट कलरचा डाग पडायला लागतो. म्हणजेच त्याला आपण एक्झिमा म्हणजे सबब असं म्हणू शकतोय. काही ठिकाणी काय होतं की भरपूर वेळा पेशंटला कळत नाही की नेमकं काय झालेलं आहे, त्याच्यामुळे पेशंटला काय वाटतं की काहीतरी स्किन डिसीज आहे, त्याच्यामुळे पेशंट त्याच्यावर काहीतरी लोशन वगैरे लावणं हे असं करत असतो, पण त्याच्यामुळे कसं तात्पुरतं रिलीफ वाटतं. आणि ह्या स्टेजला आपण व्हेरिकोज एक्झिमा असं म्हणतो. ही स्टेज नंतर फोर्थ स्टेजला जाऊन काय होतं की व्हेरिकोज अल्सर, म्हणजेच काय की त्या ज्या गुठळ्या आहेत किंवा जे काही जास्त प्रमाणात स्क्रॅचिंग झालेलं आहे त्याच्यामुळे ते
बस्ट व्हायला लागतात. म्हणजेच की काय की तो तिथे एक अल्सर व्हायला लागतो, म्हणजे त्याला आपण नॉन हिलिंग अल्सर म्हणू शकतो. म्हणजे एक ही अशी जखम जी लवकर बरी होत नाही आणि एकदा का ती जखम झाली तर त्याला ड्राय ठेवणं गरजेचं आहे, बँडेजिंग करणं गरजेचं आहे, त्याला जितकं स्वच्छ ठेवता येईल तितकं स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तर हे झाले व्हेरिकोज वेन्सचे 4 स्टेज आणि आमच्या क्लिनिकमध्ये व्हेरिकोज वेन्सच्या 4ही स्टेजमध्ये पेशंट दिसून येतात. भरपूर सारे पेशंट येतात, अगदी व्हेरिकोज अल्सरचे सुद्धा भरपूर सारे पेशंट शस्त्रक्रिया करून सुद्धा आलेले असतात, कारण हा आजार भरपूर वेळा शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा पुन्हा उद्भवणारा आजार आहे. अशा 4ही प्रकारच्या रुग्णांना आम्ही समूळ त्यांचं जे काही आजार आहे, म्हणजे समजा तो फक्तच व्हेरिकोज वेन्स आहे, व्हेरिकोज एक्झिमा आहे, व्हेरिकोज अल्सर आहे, हे सगळं बघून त्यांची प्रॉपरली केस हिस्ट्री घेऊन त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट दिली जाते, जेणेकरून त्यांचा आजार समूळ नष्ट केला जाईल. आम्ही जी ट्रीटमेंट देतोय ती नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स, ही जी ट्रीटमेंट आहे ती आमची जी आहे ती रूट कॉज ट्रीटमेंट आहे. म्हणजेच काय की मुळासह आजार बरा केला जातो. त्याच्यासाठी पेशंटच्या मुळापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी पूर्ण पेशंटची हिस्ट्री घेतली जाते, पूर्ण त्याचे प्रेझेंट कंप्लेंट्स घेतले जातात आणि ह्याच्यासोबतच पूर्ण फॅमिली हिस्ट्री सुद्धा घेतली जाते. म्हणजेच काय की हा आजार अनुवंशिकरित्या आलेला आहे का हे सुद्धा बघावं लागतं. आणि अशा रीतीने आम्ही ह्या अशा सर्व रुग्णांची ट्रीटमेंट करतोय, जेणेकरून सगळ्याच पेशंटना पूर्णपणे समूळ आजार नष्ट करण्यासाठी खूप फायदा होतो. मॅडम, ह्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे की व्हेरिकोज वेन्सच्या बरोबरीनेच कधी कधी आपल्याला व्हेरिकोसिल सारखा आजार दिसतो किंवा पाईल्स मुळव्याध ज्याला म्हटलं तर हा सुद्धा एक व्हेन्सचाच आजार आहे, व्हेन फुगल्यामुळे होणारा असा आजार आहे. तर ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? हो, नक्कीच. आता हे जे आम्ही बघतोय की व्हेरिकोसिल आणि पाईल्स हा एक व्हेरिकोज वेन्सच एक कॉम्प्लिकेशन आहे. म्हणजेच काय की हा आजार एका ठिकाणी थांबणारा नाहीये, हळूहळू वर वाढतच जातो. त्याच्यामुळे पुढे जाऊन व्हेरिकोसिल किंवा पाईल्सचा सुद्धा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे पाईल्स मध्ये आपण म्हणतो की बाबा मूळ बाहेर आलेलं आहे किंवा ब्लिडिंग वगैरे झालेलं आहे, ते पण एक प्रकारची व्हेरिकोज वेन्सच आहे. आणि व्हेरिकोसिल मध्ये कसं होतं की त्याच्या पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स की वंध्यत्व वगैरे येण्याची किंवा स्पर्म क्वांटिटी मध्ये सुद्धा कमीपणा वगैरे येणं, असं त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचे चान्सेस जास्त असू शकतात. तर याही आजारांसाठी नम्म होमिओपॅथीमध्ये पूर्णपणे उपचार उपलब्ध आहे. एक महत्वाची गोष्ट आपल्याला आता सांगितली डॉक्टर प्रीती तोडकर मॅडमनी की व्हेरिकोज वेन्स ही वाढणारी समस्या आहे, त्यामुळे जरूर वेळेतच त्यावरती उपचार घ्या. आणि जर का व्हेरिकोसिल किंवा पाईल्स सारखेही जर का आपल्याला आजार असतील तर त्याही वरती आपल्याला ठोस उपचार आज नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. तर जरूर त्याचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? हो, जाता जाता नक्कीच मी हे सांगू इच्छिते की मी जसं सांगितलं की व्हेरिकोज वेन्स मध्ये पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये भरपूर जणांना त्रास नसतो, त्याच्यामुळे भरपूर सारे पेशंट दुर्लक्ष करतात. भरपूर वेळा काय होतं की रॉंग डायग्नोसिस सुद्धा होऊ शकतं. भरपूर ठिकाणी काय म्हटलं जातं की काहीतरी नागिन वगैरे आहे किंवा गजकर्ण आहे असं म्हटलं जातं. पण ह्या आजारासाठी प्रॉपर डायग्नोसिस करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट सुद्धा देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जरी तुम्हाला व्हेरिकोज वेन्स अगदी पहिल्या स्टेजमध्ये जरी आढळून येत असल्या तरी सुद्धा लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून त्याचे कॉम्प्लिकेशन्स पुढे वाढता कामा नयेत. मला वाटतं एक मोलाचा सल्ला डॉक्टर प्रीती तोडकर मॅडमने आपल्याला जाता जाता दिलाय की कॉम्प्लिकेशन्स न वाढवता आपण लवकर जर का नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये गेलात तर आपण व्हेरिकोज वेन्स सारख्या आजारावरती मात करू शकता. आणि केवळ व्हेरिकोज वेन्सच कशाला, तर ह्या अनुषंगाने व्हेरिकोसिल, पाईल्स आहे किंवा इतरही सर्व आजार ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पोट विकार, त्वचा रोग, सोरायसिस सारखा आजार आहे, ल्युकोडर्मा आहे, ॲलर्जी, अस्थमा आहे, श्वसन विकार आहेत, त्याच अनुषंगाने विविध स्वरूपाचे असणारे इतर आजार ज्याच्यामध्ये मेंदूचे विकार आहेत किंवा सांधेदुखी, मानपाट कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, ह्या विविध स्वरूपाच्या ज्या समस्या आहेत ह्या सर्व आजारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. कारण या ठिकाणी आजाराचं आपल्याला समूळ उच्चाटन करता येणं शक्य आहे आणि ते शक्य आहे नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित ऍडव्हान्स्ड फॉर्म्युलाद्वारे. तर जरूर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. नम्मा होमिओपॅथी क्लिनिक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये अंधेरी आणि त्याचप्रमाणे दादर या ठिकाणी, या व्यतिरिक्त ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा नम्मा होमिओपॅथी क्लिनिक आपली सेवा देत आहे. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू.